टॉपिकच असा आहे की याबद्दल जाणून घ्यायचं. ॲक्च्युली मला तो डायलॉग खरा वाटतोय. थोड्या वेळ आज व्हिडिओ शूट करायचं असं काहीच मनात नव्हतं, पण अचानक वातावरण बदललं आणि तसाच माझा मूड पण बदलला. चला, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज वातावरण इतकं सुंदर गार झालं आहे, मस्त पाऊस पडून गेला आहे आणि त्यात माझ्या चहाची वेळ झाली होती. एरवी मी व्हिडिओची एंडिंग इथे करत असते, पण म्हटलं चला आज आपण इथून सुरुवात करूया, म्हणजे इव्हिनिंग टू नाईट रूटीन पण शेअर करता येईल. आता बाल्कनी बघा मस्त हिरवीगार दिसते, त्यात अशी गार हवा सुटली आहे आणि बाल्कनी तू कवर का करून घेत नाही, शेड का लावून घेत नाही, किंवा ओपन आहे तर त्याला असं कवर का करत नाही, हे सगळे प्रश्न मला कधी कधी येतात. पण खरं सांगू, आत्ता मला इथे काहीच असा एक्सपेरिमेंट करायचा नाही आहे किंवा एक्स्ट्राचा खर्च करून घ्यायचा नाही आहे, कारण माझे काही फ्युचर प्लॅन्स आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींवर आत्ता सध्या मी खर्च करत नाही आहे. कोणी कितीही सांगितलं किंवा दुसरं कोणी कितीही केलं, माझ्या मनात येतं कधी कधी, पण सध्या आत्ता केलं ना तर ते टेम्पररी होऊन जाईल, कारण फ्युचरमध्ये काही गोष्टी मला करायच्या आहे. सो एवढी घाई करून मला असं वाटतं की माझं नुकसानच होईल. थोडा थांबून परत पावसाची सुरुवात झाली आणि लगेच इकडून तिकडून गाणीसुद्धा ऐकायला येत होती. म्हणजे किती लवकर आपलं मन या छोट्याशा पावसाने, या वातावरणाने बदलू शकतं हे मला तेव्हा कळलं की माझ्यासारखे बरेच जण आहेत. आता बाल्कनीमध्ये खूप खर्च नाही, पण हा छोटासा एक्सपेरिमेंट मला करून बघायचा आहे. बाल्कनीत पक्षी आलेले कोणाला नाही आवडत, तसंच माझ्या समोरच्या बाल्कनीत खूप सारे पक्षी असतात, पण त्यांनी खूप सारं काम पण केलेलं आहे. बर्ड फीडर किंवा बरेच काय काय लावून ठेवलं आहेत आणि भरपूर असे पक्षी येतात. मलाही वाटतं कधी आले पाहिजेत, कधी एखाद दुसरे येतातही, पण म्हटलं चला, हा खर्चही जास्त येत नाही आणि मेहनतही खूप नाही आहे, तर अशी एक त्या रॉडला मी काठी लावून घेते. तिथे जर एखादा पक्षी आलाच तर तुमच्याशी शेअर करेल. बाकी बाल्कनीबद्दल जसे प्रश्न येतात ना, तसेच कधी कधी घराबद्दलही येतात की तू घरात काहीतरी चेंजेस कर किंवा घरासाठी काहीतरी असं नवीन घे. पण खरं सांगू, आम्ही इंटेरियरवर लाखो रुपये खर्च केले आहेत आणि एकाच वेळेला सगळं काही करून घेतलं आहे. त्यामुळे आता असं नवीन काहीतरी चेंज करणं किंवा नवीन वस्तू घेणं सध्या तरी तो आम्हाला एक्स्ट्रा खर्च वाटेल आणि फक्त व्हिडिओसाठी मी या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तुम्ही जर माझं घर बघितलं असेल किंवा होम टूर बघितला असेल तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे अशी एखादी वस्तू घेणं आता शक्यच नाही आणि स्पेशली व्हिडिओसाठी असा काहीतरी खर्च करणं हे तर तुम्ही माझ्याकडून एक्सपेक्टच करू नका. पण आता याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की काही चेंजेसच होणार नाही. जे काही छोटे छोटे चेंजेस मी करत असते ते मी तुमच्याशी शेअर करतच असते. बाकी पर्सनली मला असं वाटतं की पूर्ण घराचं जरी इंटेरियर तुम्ही नाही करू शकत असाल तरी एका एका रूमचं किंवा कार्पेंटरकडून सुद्धा एका रूमचं फर्निचर तुम्ही करून घ्या, म्हणजे ती रूम ना एक इव्हन दिसते आणि एकाच वेळेला सगळं काही एकसारखं होतं. बाकी ती एक एक वस्तू आणणं, म्हणजे बेड वेगळं आणणं, वॉर्डरोब वेगळं आणणं, बाकीच्या वस्तू अशा एक एक सेटअप करणं, ते ना खूप मिसमॅच दिसतं आणि दिसायला मग ते चांगलं दिसत नाही. त्यापेक्षा थोडं थांबून आपल्याकडे थोडे पैसे एकत्र झाले की एकेका रूमचं फर्निचर किंवा इंटेरियर करावं असं मला वाटतं. बाकी मनात तर खूप काही असतं, पण शेवटी आपली गाडी कुठे अडते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून त्याचा विचार करून जसं जमतं तसं करायचं. जेवढं गरम होतं त्याच्यापेक्षा आणखी जास्त भयंकर गरम होतंय आणि आत्ता ना मला आईचा एक डायलॉग आठवला. म्हणजे असं उन्हाळ्यात थोडासा पाऊस पडून गेला ना की बायकांच्या गोष्टी असायच्या की काय बाई, पाणी शिंपल्यासारखा पाऊस आला आणि होतं तेवढं त्याच्यापेक्षा अजून जास्त गरम करून गेला. ॲक्च्युली मला तो डायलॉग खरा वाटतोय. थोड्या वेळापुरती ते ठीक वाटतं, मस्त गार हवा चालू आहे, पाऊस पडतोय, पण ॲक्च्युली ते अंगणात पाणी शिंपल्यासारखं असतं आणि अजून ती गरम वाफ बाहेर आल्यासारखी होते. एवढं जास्त गरम होतं आहे आता थोड्या वेळ ना झालंच तर मी जरा खाली जाते. खाली पण काही थंड हवा नाही आहे, पण ठीक आहे, खाली जरा बरं वाटेल. खूप दिवसापासून गेली पण नाही. सगळ्यात आधी तर थोडंसं स्वयंपाकाचं बघून घेते, दिवाबत्ती करते आणि थोडा जरा खाली 15 मिनटं अर्धा तास फेरफटका मारून येते.
ही आमची लिव्हिंग रूम. आता इथे काही खूप मोठे चेंजेस करण्यासारखं काही नाहीच आहे. चेंज करायचं असेल तर टी व्ही युनिटच्या बाजूची जी वॉल आहे, जिथे मी वॉल प्लेट्स लावलेले आहेत, तिथे माझे काही प्लान्स आहेत. जसं की तिथे टेबल घ्यायचा, वर काहीतरी डेकोरेट करायचं, असं छोटं, याला छोटं प्लॅनिंगच म्हणूया आपण. बाकी खूप मोठे चेंजेस असं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, काय असं चेंजेस करू शकते? काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान दिवाबत्ती केली आणि अश्विनचं ना सध्या जरा एक ट्रेनिंग चालू होतं, त्यामुळे ते लेट येत होते. 7:30 पावणे 8 वाजतात. म्हणून मी म्हटलं की जरा बाहेर जाऊन येते. त्याआधी दुपारच्या वेळेला मी चिया सीड्स भिजवून ठेवल्या होत्या. संध्याकाळी थोडं दिवाबत्ती झाल्यानंतर 5 मिनटं थांबले, रियांशच्या जरा बुक्स चेक केल्या आणि तोपर्यंत या चिया सीड्स घेतल्या. चिया सीड्सचे फायदे किंवा कधी घ्याव्यात, कशा घ्याव्यात, किती घ्यायच्या, हे सगळं मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवर. आत्ता बाहेर पडणारच तर अश्विन घरी आले आणि एक वेळेला वाटले की जाऊ दे, बाहेर नाही जात. पण ऑलरेडी माझं मैत्रिणीशी बोलून झालं होतं की मी येणार आहे आणि आत्ता जर नाही म्हटलं तर तिचा परत फोन येईल की तू का नाही आलीस, किंवा 10-15 मिनटासाठी तरी ये. म्हटलं चला चहा बनवून देते. मी पण परत एकदा चहा घेते आणि त्यानंतर थोड्या वेळ खाली जाते. आता रोज मी खाली जात नाही, कारण रियांश मोठा झाला आहे. मुलं लहान असली की नेहमी खाली रोजच्या रोज जावंच लागतं. पण कधीतरी असं 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा गेलं ना की जरा खरंच फ्रेश वाटतं, जरा गप्पा गोष्टी होतात. म्हणजे घरातून जरा काहीतरी वेगळं वाटतं मला. कारण आता माझ्या कामांमध्ये मी इतकी बिझी झाली आहे ना की संध्याकाळी पटकन स्वयंपाक होतो. आमची रात्रीची वॉक करायची सवय आहे, ती कधीच सुटत नाही. त्यामुळे असं वाटतं की जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर सगळं करावं. कारण खाली गेलं की घरी यायला मग 8 वाजतात. त्यानंतर मग स्वयंपाक सगळं आवरणं आणि खूप उशीर होऊन जातो. माइंड थोडं फ्रेश करून आले, पण घरी यायला खूप उशीर झाला होता आणि आत्ता असा अख्खा स्वयंपाक करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी चपात्या करणार आहे. सकाळी मी छोलेची भाजी केली होती, तीच जरा आता परत एक्स्ट्राची वाढवली. चपात्या करते आणि जरा लवकर मोकळे होते, कारण इतकं गरम होतंय आणि किचनमध्ये असं स्वयंपाक करताना किती गरमी होते, किती त्या घामाच्या धारा वाहतात, आपली पूर्ण पाठ भिजलेली असते, हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती असते. जेवण वगैरे झालंय, सगळं आवरून झालंय. रियांश आणि अश्विन टीव्ही बघतायत आणि फाईटवाली मूवी आहे, मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. म्हटलं चला तोपर्यंत परत तुमच्याशी बोलून घेते. आता काही प्रश्न होते. ॲक्च्युली मी जे व्हिडिओ शेअर करते 10-15 मिनटाचा व्हिडिओ असतो आणि त्या व्हिडिओमधून सगळं काही डिटेलमध्ये नाही कळत. काही गोष्टींचा अंदाजा लावला जातो आणि कधीकधी तो अंदाजा चुकीचा असतो किंवा काहीतरी गैरसमज निर्माण होतात. सो ते गैरसमज दूर करणं माझं काम आहे. आणि मुद्दा असा आहे, मुद्दा ॲक्च्युली सासरचा आहे. ॲक्च्युली हा टॉपिकच असा आहे की याबद्दल जाणून घ्यायचं किंवा असं का आहे, तसं का आहे, उत्सुकता असते आणि त्याबद्दल मग कमेंट्स येतात. सगळ्यात आधी तर माझे इनलॉज जेव्हा इंदोरमध्ये राहायचे तेव्हा त्यांच्याबद्दल असं कधी नाव किंवा टॉपिकच यायचा नाही. पण जेव्हापासनं ते पुण्यात आले तेव्हापासनं माझं नाव म्हणजे नाव निघत राहतं की अश्विन तिकडे गेले आहेत किंवा आम्ही तिकडे चाललो आहे, ते येत आहेत असं, किंवा ते व्हिडिओमध्ये कधीतरी दिसतात इकडे येतात तेव्हा. सो आय अंडरस्टँड की असे प्रश्न पडू शकतात की असं का आहे, तसं का आहे. आता एक लेटेस्ट व्हिडिओ मी शेअर केला होता, त्यातून मला काही कमेंट्स आल्या की तुझ्या सासू सासऱ्यांना तू यूट्यूब केलेलं आवडत नाही का, किंवा तू त्यांना व्हिडिओमध्ये का घेत नाही. सो मला वाटतं की काहीतरी गैरसमज होतोय. असं नाही आहे, म्हणूनच म्हटलं चला क्लिअर करते एकदा. आता मी त्यांना यूट्यूबमध्ये का घेत नाही, तर सगळ्यात आधी तर जसं मी बोलले की ते इंदोरमध्ये होते त्यामुळे ते दिसतच नव्हते. आम्ही तिकडे जास्त जात नव्हतो आणि ते पण इकडे येत नव्हते. आणि आत्ता प्रश्न असा आहे की मीच कम्फर्टेबल नसते आणि कधी कधी असं होतं की ते सुद्धा कम्फर्टेबल नसतात. त्यामुळे ना म्हणजे सिच्युएशन कधी कधी अशी पण झाली आहे की मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते तेव्हा व्हिडिओ बंद करायला लावलेला आहे, किंवा मग आम्हाला नाही आवडत, आम्हाला नाही यायचं आहे, असं पण झालेलं आहे. त्यामुळे मी कन्फ्यूज आहे, कधी मी व्हिडिओमध्ये घेते तर कधी मला थांबवलं गेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की न घेतलेलंच बरं. आता त्या दिवशी मी तिकडे गेली होती म्हणून म्हटलं चला, अगदी घेतलं तरी मी बघा अगदी छोट्या छोट्या क्लिप्स घेत असते, खूप असं कॉन्व्हर्सेशन घेत नाही किंवा खूप असा मोठा व्हिडिओसुद्धा घेत नाही. कारण मला माहिती आहे प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतो, प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे. सो मला वाटतं अगदी छोटासा क्षण मी कॅप्चर करू शकते तेवढा मी कॅप्चर करत असते. आणि दुसरी गोष्ट, मी यूट्यूब करते हे त्यांना आवडत नाही का, तर असं अजिबात नाही आहे. उलट त्यांना असं म्हणजे कुणाचंही असं असतं की काहीतरी न केल्यापेक्षा काहीतरी करते आहे, त्यातून काहीतरी इन्कम जनरेट होता आहे, बिझी आहे, काहीतरी नवीन शिकते आहे. सो सगळ्यांना ते आवडेलच, केलं नाही पाहिजे किंवा
असं काहीच नाही आहे आणि हाच गैरसमज होतो कधी कधी. सो म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. सो फक्त एवढंसं रिझन आहे. बाकी यापुढे सुद्धा मी खूप असं त्यांना घेणार नाही आहे. मी जसं सांगितलं की त्यांच्यानुसार मी आता त्यांना व्हिडिओमध्ये घ्या म्हटलं तर घेऊ शकत नाही आणि माझी जेव्हा इच्छा होते तेव्हा फक्त मी थोडं थोडं घेत असते. सो फोर्सफुली आता मी कोणाला या असं म्हणू शकत नाही आणि जर मला कोणी थांबवलं तर मी त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करू शकत नाही. अगदी सिम्पल, साहजिक, सोप्या भाषेत समजणारी गोष्ट आहे. सो त्यामुळे मग मी त्यांना नाही घेत. आय होप तुम्हाला त्याचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि जसं मी बोलले की हा टॉपिकच इतका हे असतो ना, काय म्हणते, उत्सुकता असते लोकांना. म्हणजे आपल्या घरातलं नाही पण बाहेरच्या जगामध्ये किंवा बाहेरच्या दुनियेत काय चालू आहे, हे असं का होतंय, तसं का होतंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. कारण बऱ्याचशा गोष्टी त्या अर्धवट वाटतात, जसं की हे सगळं वाटत होतं. पण ठीक आहे, आता सगळं आवरून झालेलं आहे. आता वॉकला जायचं आहे. थोडासा मूवी बघितला, कारण जेवण झाल्यानंतर अर्धा एक तास आम्ही थांबतो. थोडी टी व्ही वगैरे बघणं होतं. गरमी खूप होती आहे आणि हे सगळं बोलताना फॅन चालू मी ठेवत नाही, कारण फॅनचा जास्त आवाज येतो. सो आता वॉकला जायचं आहे आणि माझी ना आईस्क्रीम खायची इच्छा होत आहे. त्या दिवशी राजभोग आईस्क्रीम मिळाली नाही, मॅरेडियनमध्ये पण गेलो नाही. सो झालंच तर 2पैकी 1 मी आता अश्विनला विचारून बघते आणि झालंच तर मग आईस्क्रीम खायला जाऊया. त्यातल्या त्यात भाजी मार्केट लागतं, तर बऱ्यापैकी भाज्या मला आणून ठेवायच्या आहे. 1 आठवड्याभराच्या भाज्या मी आणून ठेवते. झालंच तर तिकडून जर लवकर आले तर सगळं स्वच्छ वगैरे करून पण ठेवेल. सगळ्यात आधी आता त्यांचं जोपर्यंत टी व्ही बघणं चालू आहे तोपर्यंत जरा बेड आवरून घेते, बेडशीट चेंज करते. आणि आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थोडं लेट मी देऊ शकते, पण नक्कीच देईल. आईस्क्रीम खायला अश्विननी लगेच हो म्हटलं. एरवी काय होतं, आपण काही म्हटलं की तुम्ही दोघं जण खा असं म्हटलं ना की मग माझाही मूड जातो. असं वाटतं खायचं आहे तर सगळ्यांनी मिळून खाऊया. आता बेडशीट चेंज करायची होती पण अश्विन बोलले की राहू दे, एवढी काही खराब नाही झाली आहे, वाटलंच तर उद्या सकाळी चेंज कर, आत्ता लवकर तयार हो आणि लवकर जा. आणि रियांशचं चालू होतं की मम्मा मला बर्फाचा गोळा खायचा आहे. सो त्यालाही कसं तरी मनवलं. म्हणजे मुलाचं आईस्क्रीमपेक्षा त्या बर्फाच्या गोळ्यात जास्त मन आहे. आम्ही पण खूप खाल्लं आहे, पण आईस्क्रीम इज ऑलवेज बेटर दॅन बर्फाचा गोळा. आस्वाद घेत आईस्क्रीम खाल्ली, त्यामुळे खूप काही असं शूट केलं नाही. मॅरेडियनमध्ये गेलो, मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आता इथे भाजी मार्केट लागतं आणि जरा उशिरा गेलं ना की आणखी जरा स्वस्त भाज्या होतात आणि फ्रेश असतात. असं नाही आहे की राहिलेला माल असतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम मी रात्रीच्या वेळीच प्रिफर करते आणि बऱ्याच अशा भाज्या आणते. हिरव्या भाज्या पण मिळतात, फ्रूट्स तेवढे नाही मिळत आणि फ्रूट्स कुठेच स्वस्त नाही मिळत. एक वेळ भाज्यांचं मार्केट स्वस्ताचं मिळू शकतं, पण फ्रूट मार्केट कुठे स्वस्त असेल तर मलाही सांगा. खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि रियांशचं इथे हाईट चेक करणं चालू आहे. कारण मुलांना ना लवकर असं गाड्यांचं वेड लागतं आणि त्याला असं वाटतं की मी कधी हाईट वाढेल माझी, मी कधी मोठा होईल आणि कधी मी 2 व्हीलर चालवेल. त्यासाठी सगळं त्याचं ते हाईट चेक वगैरे करणं चालू होतं. आता उशीर झालेला आहे, वॉक राहिला होता आज, त्यामुळे अश्विन एकटे वॉक करायला गेले. त्यांचं कधीच सुटत नाही आणि ही खरंच खूप चांगली सवय आहे. बाकी आता ज्या काही भाज्या आणल्या आहेत त्यापैकी काही मी स्वच्छ करून ठेवते, धुवून ठेवते. जसं की टोमॅटो, आलं, मिरची, काकडी, कैरी, जी की खूपच स्वस्त मिळाली. 30 रुपयाला अर्धा किलो कैरी मिळाली आणि एकदम मस्त आहे, जशी झाडाची तोडलेली असते ना तशी एकदम. सो असं गावातले ते लोक असतात आणि छान असतं त्यांच्याकडे सगळं. भाजी मार्केट हे ते इंदोरी चौक आहे ना तिथे लागतो बुधवारी. असो, आता हे सगळं मी आवरते आणि आजचा व्हिडिओ अगदी शॉर्टकटमध्ये होता. इव्हनिंग टू नाईट रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं, त्याचसोबत बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरही दिली. सोप्या शब्दात तुमचा गैरसमज दूर केला. पण ठीक आहे, असेच काही प्रश्न असतील तर मला वाटतं एक प्रश्न उत्तराचा राऊंड आपण नक्कीच घेऊया. त्याबद्दल मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलते. बाकी चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.